नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. कॅमेरा बंदीवरून इचलकरंजीत स्फोट, पत्रकारांचे महापालिकेत धरणे, सभागृहातही राजकीय रणधुमाळी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात चित्रीकरणास घातलेल्या बंदीने शहरातील डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाचा संताप अक्षरशः उफाळून आला. महापौर उदय धातुंबे यांच्या या निर्णयाविरोधात पत्रकारांनी थेट महापालिका प्रांगणात धरणे आंदोलन छेडत प्रशासनाला कडक इशारा दिला. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यावर निर्बंध घालणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या पत्रकारांनी व्यक्त केली. सभागृहातील कामकाज पारदर्शक राहावे यासाठी चित्रीकरण आवश्यक असताना घेतलेला हा निर्णय हुकुमशाही वृत्तीचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान या निर्णयाचे पडसाद सभागृहातही उमटले. ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे, शिवसेना गटनेते रवींद्र माने, विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महापौरांवर थेट हल्ला चढवत डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाला तात्काळ परवानगी द्या अशी ठाम मागणी केली. यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. महापालिका प्रांगणात सुरू असलेल्या आंदोलनात विनायक कलढोणे, साईनाथ जाधव, सॅम संजापुरे, रणधीर नवनाळे, निखिल भिसे, संतोष मोकाशी, अंकुश पोळ, रवींद्र कांबळे, वेदांत पाडलकर, गौरव कोष्ठी, विजय तोडकर, मुबारक शेख, शाह हुसेन मुल्ला, सद्दाम मुल्ला, अंजुम मुल्ला, संगीता हुग्गे, प्रीती कलढोणे, सचिन बेलेकर, निहाल ढालाईत, रसूल जमादार, संदीप सुर्वे, अमानत जमादार आदी पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पत्रकारांनी महापौरांना निर्णय तात्काळ वागई घेण्याचा इशारा देत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा स्पष्ट इशारा दिला आहे. एकूणच कॅमेराबंदीच्या निर्णयाने इचलकरंजीत पत्रकार विरुद्ध प्रशासन असा थेट संघर्ष पेटल्याचे चित्र दिसत आहे. इंडियाचा आवाज न्यूजसाठी रवींद्र कांबळे. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया, यूट्यूब चॅनेल आणि आमचे पत्रकार बांधव असतील, या सगळ्याच्या बाबतीत गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही बघत आहे. एकदा परमिशन द्यायची, एकदा परमिशन नाकारायची, एकदा सभागृहात येऊ द्यायचं, एकदा सभागृहात यायचं नाही म्हणून नाकारायचं. ह्या गोष्टी अतिशय वाईट या इचलकरंजी शहरामध्ये घडत आहेत. सभागृहात मांडलेले मुद्दे, प्रश्न, गावच्या हितासाठी मांडलेले मुद्दे, या सगळ्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचून देण्याचं काम या सत्ताधारी पक्षाकडनं, प्रशासनाकडनं या ठिकाणी घडत आहे. लोकसभेचे चित्रीकरण दाखवलं जातंय, विधानसभेचं चित्रीकरण दाखवलं जातंय. आपण सगळे घरात बसून न्यूज चॅनेलला असून दे किंवा युट्यूबला बघत असतोय. परंतु अशा काही गोष्टी इथं आहेत, अशा काही गोष्टी या झाकून ठेवण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे की इचलकरंजीतल्या आम्ही जे सगळ्या नगरसेवकांनी बोललेल्या गोष्टी इचलकरंजीच्या जनतेला कळून येत हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं शिवशाहू विकास आघाडी असून दे, काँग्रेस पक्ष असून दे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असून दे, आम आदमी पक्ष, राजू शेट्टी साहेबांची शेतकरी संघटना असून दे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आम्ही सगळ्याच्या वतीनं पत्रकार बांधवांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहे. आणि जे काही घटना या ठिकाणी ही घडलेली आहे किंवा या प्रशासनाने केलेली आहे, महापौर साहेबांनी केलेली आहे, या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृह स्थापनेला 2 महिने उलटले. या 2 महिन्यामध्ये 4 सभा झाल्या, त्यापैकी आजची 4थी सभा आहे. 3ऱ्या सभेला आम्हाला परवानगी दिली चित्रीकरण करण्यासाठी आणि या 3ऱ्या सभेनंतर अचानक महापौरांच्या नेमकं मनात काय आलं आणि त्यांनी अचानक आम्हाला परवानगी नाकारली. याचं एक तर कारण असं असू शकतं की सभागृहामध्ये झालेलं जे चित्रीकरण ते सर्व आम्ही जनतेसमोर मांडलं आणि काही प्रकारे सभागृहाचं कामकाज हे उघडं पडलं. महापौरांचा जो चाललेला कारभार आहे तो कुठेतरी उघडा पडला किंवा सभागृहामध्ये 34-35 नगरसेवकांनी भाषणं केली, ती भाषणं आम्ही जनतेपर्यंत दाखवली. याची कुठेतरी पोटदुखी महापौरांना झाली काय, हा पण यातून प्रश्न निर्माण होतोय. आणि या सर्व प्रकारामुळेच त्यांनी कदाचित आम्हाला परवानगी नाकारली असं यातून हे स्पष्ट होतंय. मला हे सांगायचं आहे की आम्हाला ज्या टायमाला तुम्ही परवानगी दिला त्यावेळेला परवानगी देताना रीतसर आमच्याकडनं अर्ज मागून घेतला. मग आम्हाला ज्यावेळेला परवानगी नाकारताय त्या टायमाला तुम्ही रीतसर आम्हाला परवानगी तुमचं पत्र देऊन नाकारायला पाहिजे होता. तुम्ही तसं केला नाही, तोंडी आदेश दिला. मग हा दुजाभाव, हा तुमच्या कामकाजातल्या स्पष्टता ही दिसते. दुसरी गोष्ट, आमच्यातच म्हणजे आमच्या पत्रकार बांधवातच भांडण लावण्याचा प्रकार महापौर तुम्ही केला. याचं कारण म्हणजे की आमच्यात लोकांना सांगितले की तुम्ही अर्ज करा, तुम्हाला परवानगी देतो आणि त्यांच्याकडनं अर्ज घेतले आणि दुसरीकडे आम्हाला सांगितले काय, अनेक लोक मागणी करायला सभागृहात इतक्या लोकांना जागा देऊ शकत नाही, जागा कमी आहे, अडचण होईल, त्यामुळे आम्ही कोणालाही परवानगी देणार नाही, हे कारण आम्हाला सांगण्यात आलं. जर असंच कारण होतं तर आम्ही दुसरी त्यांना सूचना केली होती की आतलं जे चित्रीकरण आहे ते तुम्ही लाईव्ह करा आणि आम्हाला द्या.
किंवा आम्ही ते लाईव्ह करतो आणि तुम्हाला देतो, या दोन्हीकडे त्यांनी पाठ फिरवली. म्हणजे सभागृहाचं कामकाज कुठंतरी जनतेला दाखवायचं नाही आणि आत जे घडतंय ते जनतेपासून लपवून ठेवण्याचा डाव महापौरांचा आहे. आणि त्यामुळे आज आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. आमचे सहकारी मित्र सगळे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सहकारी देखील हे माझ्यासोबत आज धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. सभागृह संपेपर्यंत हे धरणे आंदोलन आमचं सुरू राहणार आहे. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.